पण कशी आहे कोथिंबीर? हिरवी गार ना. इकडे बघा आणखी मेथी पण आहे. तर कसा भावांनो मजेत ना. मी निघालो बघा ताजी भाजी आणायला आणि त्यात ऊन पण लय पडले म्हणून अशी डोक्या पिशवी घ्यायला लागते बघा. आणि सोडली तर वाराने पण उडून जाते असा विषय. पण राव थंडीचे दिवस आहेत तरी पण एवढं बेकार ऊन पडले. काय म्हणणं आहे तुमचं? मग बघा एकदाच रानात पोहोचून काकांनी लगेच इकडे भाजी काढायला सुरुवात केली. हे बघा अशी एक करत मेथी उपटून घेतली. कशी आहे मेथी? मग येत खायला. मग बघा एकदाची पिशवी भरून मेथीची भाजी काढली. भावानं तसं आपल्या रानात बघा सगळेच लावले. ऊस आहे, गहू आहे, मेथी आहे, कोबी आहे आणि भाज्याच भाज्या आहेत. पण थोड्या लावल्यात. हे बघा इकडे बांधव आपला हत्ती घास पण लावला. हा तर कोथिंबीर दिसलीच तर घेऊ म्हणलो. तशी कोथिंबीर शिवाय चव नाही बघा जेवायला. मग बघा संध्याकाळी आपला बाजारमध्ये गेलो. पण बाजार कराय नाही, फक्त साखर घ्यायची होती बघा. मग आत गेल्यावर म्हणलं फिरून घेऊयात थोडं. अहो नुसतं फिरून चालतंय काय? उचला पाचल्याशिवाय आपल्याला जमतंय वय. बघू म्हणलो कितीला आहे लगा. लईच मागाय वाटतं. परत ठेवूया, आपल्याला काय परवडायचं नाही बाबा. मग बघा पुढं गेल्यावर मला ब्रश दिसला. मग म्हणलो लगा असं पण आपलं दात घासून ब्रश आपला थकला येईल, घेऊन टाकूयात. मग भावानं बघा आपण ज्या कामासाठी आलो होतो ती साखर घेतली. आम्ही भाऊ बघा काय हसतच असतो.